टीका आपण वाटत होतो. तर आपण वर्तमान काळातील द्रव्याबद्दलचे संबंध पाहिले, भूतकाळातील संबंध पाहिले किंवा भविष्य काळातील होणाऱ्या संबंधाबद्दल विचार केला. तर असे जे परद्रव्याबद्दलचे विचार आहेत ते विचार काय केले अज्ञान. त्याचं त्यांची पुन्हा स्पष्टीकरण दिलं आहे बा. किंच यथा को अपि अज्ञानी किंच यथा को अपि अज्ञानी अग्नि इंधनम अग्नि कालत्रये निश्चयेन एकांतेन अभेदेन वदति. उदाहरण दिलं आहे. ज्याप्रमाणे कोणी अज्ञानी जीव सापडलं का तुम्हाला? ज्याप्रमाणे कोणी अज्ञानी जीव इंधन आणि अग्नीला निश्चय रूपाने एकांताने अभेद करतो आहे. भेद रूपता जाणत नाही, एक रूप अभेद रूपतेने म्हणतो. अग्नी म्हणजे इंधन आहे, इंधन म्हणजेच अग्नी आहे. अग्नीच इंधन होते, इंधनच अग्नी होते. अग्नीच इंधन होईल किंवा इंधनच अग्नी होईल अशा प्रकारचं एक रूपतेने विचार करतो आहे. दोन भिन्न असून सुद्धा एक अभेदच मागतो आहे, बोलतो आहे, कथन करतो आहे. तथा त्याचप्रमाणे देह रागादी परद्रव्यम इदानीम अहम भवामी पूर्वम अहम आसम पुन्हा अग्रे भविष्यामि इति यो वदति सः अज्ञानी बहिरात्मा तद्विपरीतः ज्ञानी सम्यक दृष्टिः अंतरात्मा इति. सगळं वचन महत्वाचं आहे. देह रागादी परद्रव्याबद्दल है ना. परद्रव्य जे आहे तो मी आहे किंवा पूर्वी त्याप्रमाणे मी होतो किंवा पूर्वी ते माझे होते किंवा भविष्यकाळात ते माझे होतील किंवा मी त्यांचा असेल. या प्रकारचे जे विचार आहेत, मग जे काही शरीर असेल, सोनं चांदी असेल, ज्याला आपण नवकर्म म्हणतो, नातेवाईक असतील त्यांच्याबद्दल किंवा राष्ट्र असेल त्याच्याबद्दल किंवा एक जण वैक्रिक शरीर, आहारक शरीर किंवा अवधारिक शरीर, तैजस शरीर, काळमान शरीर याबद्दल किंवा या प्रकारचे कर्म बांधले, पूर्वी बांधले होते किंवा आता बांधत आहे किंवा पुढे बांधेन, किंवा शुभ भाव, अशुभ भाव, पुण्य भाव, पाप भाव, मोह भाव, राग भाव, प्रीती भाव, या प्रकारच्या भावाबद्दल. जसे माता म्हणते की मी प्रेम केलं, मी प्रेम करीत आहे किंवा प्रेम करेन, मुलावर जे काय म्हणते, किंवा मी याच्याबद्दल पूर्वी द्वेष केलाय, आता द्वेष करीत आहे, भावी काळात द्वेष करेन. क्रोध आणि मान याला म्हटलं द्वेष, माया आणि लोभ याला म्हटलं रागभाव, हास्य रतीला म्हटलं रागभाव, स्त्रीवेद, पूर्वेद, नपुसक वेद यांना म्हटलं रागभाव, भय, जुगुप्सा यांना म्हटलं द्वेषभाव. असे ते चालले. अरती भाव, शोक भाव, हे सगळे काय द्वेषभाव. मग अशा प्रकारचे मोह राग द्वेषादी भाव आहेत. त्या स्वरूपाचा मी आहे किंवा मी त्या स्वरूपात, पूर्वी त्या स्वरूप मी होतो किंवा भावी काळात मी त्या स्वरूप होईल किंवा ते म्हणजेच माझं स्वरूप आहे. पूर्वी ते माझं स्वरूप होतं विकारी भाव, आता तेच माझं स्वरूप आहे किंवा भावी काळात ते माझं स्वरूप आहे. मोहभाव, होणाऱ्या पर्याय याचेही एकत्व साधतो की हा. जरी बाहेरचे तनु किंवा कर्म सोडले तरी भाव जे आहेत त्या पर्यायांची एकत्व साधतो. आणि या पर्यायांची जोपर्यंत एकत्व आहे तोपर्यंत त्याला भेद विज्ञान नाही. काय केलं पहा की एक तर न कर्म असणारं शरीर, कपडा, वस्त्र, अलंकार आदी याच्यापासून भेद केला असेल. मुलाबळापासून नातेवाईकापासून भेद केला. शरीर आणि मी हे काय म्हणणार असेल तरी बहिरात्माचा. समजा न कर्मही भिन्न केलं आणि हे शरीर जे आहे तेही भिन्न केलं, तोडलं तरी गप्प बसलं ते. परंतु
राग द्वेषाबद्दल एकत्व भाव आहे ना, इथे तोडायला पाहिजे. म्हणजे न कर्म मी नाही, द्रव्य कर्म मी नाही, भाव कर्मही मी नाही. शुद्ध पर्याय स्वरूपही माझं स्वरूप नव्हे. त्या शुद्ध पर्यायी काय, साधी शांत आहे, सुरुवात होते शेवट होते, किंवा साधी अनंत आहे, अनादि अनंत नाही. ते म्हणाले असं का करायचंय, काय बिघडलं मी शुद्ध पर्यायाचं चिंतन केलं तर, शुद्धाचं चिंतन केलं शुद्ध हो, पण ती शुद्धता अनादि अनंत नाही. जी पर्यायातली शुद्धता आहे ती अनादि अनंत नाही, शाश्वत नाही. म्हणून आम्हाला काळजी निर्माण होते. आत्ता काळजी होते. असं एखाद्याने सांगितलं की काय नाही, भविष्य सांगितलं की तुम्ही ना एक 10 वर्षात करोडपती होणार. आज काय आहे, आज एक टाइमला सुद्धा खायला एक दाना सुद्धा नाही. आज परिस्थिती ही आहे, पण भविष्यकाळाने काय सांगितलं की 10 वर्षात तुम्ही करोडपती होणार आहात. बरं काय वाटलं की बाबा आता जरी भिकारी आहे पण 10 वर्षाने होणार आहे, जरा ऐकून बरं वाटलं. मग 10 वर्षाचा मी करोडपती आहे थोडीशी प्रचिती केली, काहीच नाही म्हणजे जरी बरं वाटलं, पण वास्तविक समाधान मिळालं काय, आत्ता आहे याचं समाधान मिळालं, आत्ता आहे याची कुठली प्रचिती आहे, म्हणजे आपण जात आहे. मग तसे सांगितलं भविष्य, समजा भावी काळात ते सिद्ध आहातच की, भावी काळात ते सिद्ध आहात सांगितलं, जरा नाही निश्चित जाणार आहेत मोक्षाला सांगितलं. अरे थोडस तरी बरं वाटत असेल, पण खरं समाधान कुठे आहे, आत्ता तो भोग मिळाला का. भावी काळातला सिद्ध आहे, ती पर्याप्त अभिव्यक्त नाही, तिचा भोग कुठे मिळाला, नाहीच मिळाला. आणि दुसरी काय प्रतिनिधी होते, पूर्वी नव्हतीच की, पूर्वी गरीब होता आत्ता श्रीमंत झाला. ते जाणवतं काय, आत्ता श्रीमंती आहे, बरं आहे सगळं, परंतु पूर्वी नव्हती म्हणजे ही जाण्यासारखीच आहे संपत्ती आहे की नाही, ही जाणारीच आहे, आणि गेली तर ती काळजीच आहे की नाही. म्हणजे पर्याय जरी आहे, मोक्षाचे पर्याय शुद्ध आहे, तरी पूर्वी संसारी अवस्थेत नव्हते म्हणजे गेलीच आहे, काळजीच आहे. एक आत्ता नाही काळजीच आहे, आणि पूर्वी नव्हती काळजीच आहे. पण त्या उलट ध्रुव घ्या, जो चैतन्य पिंड आहे तो अनादि अनंत शुद्ध आहे. ध्रुव जो आहे तो अनादि अनंत शुद्ध आहे. तो शुद्ध असणारा पिंड आमच्या कधी नाही, पूर्वी होता, आता आहे, पुढे आहे. त्याचा विचार केला तर मी शाश्वत शुद्ध आहे याचं चिंतन झालं, म्हणजे आहेच चिंतन झालं, आत्ता असणाऱ्याचं चिंतन झालं, आत्ता असणाऱ्याचा अनुभव झाला. म्हणून ते म्हणतात की तेव्हा तो सम्यक झाला, त्याला खरं आत्मदर्शन झाले, आत्मज्ञान झाले, म्हणून सम्यक ज्ञानी झाला, अंतरात्मा झाला. म्हणून ते म्हणतात एवं अज्ञानी ज्ञानी जीव लक्षणं ज्ञात्वा. या प्रकाराने अज्ञानी आणि सम्यक ज्ञानीचं लक्षण जाणून काय करा, निर्विकार स्वसंवेदन लक्षणे भेदज्ञाने स्थित्वा भावना कार्या इति तामेव भावनां दृढयति. ही माहिती घेतली, अज्ञानी जीवाने ही माहिती घेतली, पूर्वी ऐकली नव्हती, आता ऐकली, युक्तीने शोधली, आणि ही युक्तीने शोधल्यानंतर काय करा, निर्विकार स्वसंवेदन लक्षण रूप भेदज्ञान. भेदज्ञानाचं काय दिलं स्पष्टीकरण. भेदज्ञान कोणाला म्हटलं, चौथ्या गुणस्थानात भेदज्ञान आहे. भेदज्ञान पूर्वकच काय होतो, सम्यक दृष्टी होतो. भेदज्ञान पूर्वकच मोक्षाला जातो. आपण म्हणतो की नाही भेदज्ञान, सांख्य म्हणतो प्रकृती आणि पुरुष मध्ये भेदज्ञान करा. इतरही लोक म्हणतात ते संसारापासून भेद करा. अरे पण भेद करा म्हणजे काय, एक बाहेरच्या गोष्टी सोडा एवढ्याच राहिल्या, ज्या झालं तर काय शरीरापासून मी भिन्न एवढं भेद केलं.
पण ध्रुव आणि पर्यायाच्या भिन्नत्व आहे याचा भेद केला, मोहरादेशाचा भेद केला ना. पुष्कळ जण भाव धर्माला एक रूप करून बसतात, बाकीचं सोडलं तरी पाप माझं नाही काय, पुण्य माझं नाही काय. अरे पर्याय तुझ्या ठिकाणी उत्पन्न झाली, पण तुझं शाश्वत स्वरूप नाही ना. काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. अवस्था निर्माण झाली, क्रोध आम्ही केला, प्रीती आम्ही केली, परंतु तो क्रोध शाश्वत आहे का? शाश्वत लक्षण नाही आमचे. प्रीती केली तेही आमचं शाश्वत लक्षण नाही. शुद्ध पर्याय प्रगट झाली तेही आमचं शाश्वत लक्षण नाही. मग जे आमच्या जवळ शाश्वत आहे ते आमचं, आणि जे आमच्या जवळ शाश्वत नाही ते आमचे नाही. हेच की भेदविज्ञान. इतकं भेदविज्ञान करायचं. म्हणून येथे शब्द दिला भेदज्ञान, स्पष्टीकरण दिलं, निर्विकार स्वसंवेदन हे लक्षण रूप भेदज्ञान. मग अशा भेदज्ञानात स्थित व्हा, म्हणजे अशा ध्रुव स्वरूपामध्ये भेदन करा. ध्रुवात ध्रुव आहे, ध्रुवात पर्याय आणि परभाव नाही, असा विषय जाणा आहे ना. स्थित्वा म्हणजे भावना कार्य काय तुझ्या 100 सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत, विषय आहे की नाही. ज्ञानात तुम्ही विचार काय करता हे सांगतात. ज्ञानात विचार केला आत्मा आणि जगत, म्हणून म्हटलं आत्मा आणि घर घेतलं. कधी घरालाच आत्मा म्हटलं असेल, कधी आत्मा आणि घर दोन्ही मिसळून एक केले असते. घराला आत्मा म्हटलं काय, शरीराला आत्मा म्हटलं काय है ना. आत्मा आणि शरीर असा विचार केला, मी एक आहे, किंवा शरीरालाच आत्मा म्हटलं किंवा आत्म्याला शरीर म्हटलं. शरीर जे नो कर्म आहे त्या शरीराला एक केलं. समजा कोणी शरीराला भिन्न केलं, परंतु आत्मा यात शरीर घेतलं ते तसं आत्मा आहे का नाही. विकारी भाव, विकार यांचं एक करून जाणलं. घर जरी भिन्न केलं असेल, शरीर जरी भिन्न केलं असेल, तर विकाराची एकच करून करा विचार करतो ना. विकार म्हणजे मी क्रोधी आहे, मी मानी आहे. चिडलं म्हणजे होते का नाही. माझ्यासारखा वाईट कोणी नाही. वाईट म्हणजे क्रोधी, द्वेष करणार. याचं चिंतन करता की नाही. म्हणजे मी क्रोधी आहे, मी द्वेषी आहे, मी मानी आहे, मी मायावी आहे, मी लोभी आहे, मी हसणार आहे, मी रडणार आहे, अशा प्रकारचे भाव केले. मग यातले काय शुभ अशुभ सगळेच घेतले. शुभ अशुभ घेतले होते त्याच्यामध्ये है ना. तसंच विचार केला, किंवा अशुभ सोडून दिले. आत्मा आणि शुभ भाव तरी येत आहेत म्हणा. समजा एक पर्यायांची नावं माहिती झाली, विकारांची माहिती नाही झाली, आनंदानुबंधी समजा क्रोध सोडला. कोणी अप्रत्याहाने मला क्रोध सोडला है का नाही. आत्म्याबरोबर जे असणारे मोह म्हणजे मिथ्यात्व, आणि अनंतानुबंधी कशाय, प्रत्याख्यान कशाय, अप्रत्याख्यान कशाय, अप्रत्याख्यान कशाय. आत्मा घेतला ध्रुव स्वभाव, त्याच्याबरोबर काय केलं, मोह घेतला. अनंतानुबंधी कशाय घेतले, अप्रत्याख्यान कशाय घेतले, प्रत्याख्यान कशाय घेतले, आणि संज्वलन कशाय घेतले.
आणि अशा प्रकारचा मी आहे असं जर चिंतन केलं तरी मिथ्यात्वेच आहे. समजा आत्मा घेतला, अनंतानुबंधी मोह सोडले तरी अप्रत्याख्यानादी आहेत है ना, अप्रत्याख्यानादी घेतले, अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संकलन, तरी कुठे भेद विज्ञान झालं. आत्मा घेतला आणि प्रत्याख्यान कशावाला घेतला, प्रत्याख्यानादी है ना, प्रत्याख्यानादी कशा घेतले तरी कुठे भेद विज्ञान झालं. आत्मा घेतला, समजा प्रत्याख्यान सोडून दिले, संजलन कशा घेतले तरी कुठे भेद विज्ञान झालं. संजलनाची सूक्ष्म छटा घेतली, मोठ्या छटा सोडल्या, सूक्ष्म लोक फक्त, सूक्ष्म लोक शेवटचा आहे ना लोक तो घेतला तरी कुठे भेद विज्ञान झालं. समजा तो लोक सोडला आणि आत्मा म्हणून सिद्ध पर्याय घेतली तरी कुठेही भेद विज्ञान नाही. बरं इतकं सोडलं की हो आता काय हरकत आहे म्हणते. हे असं एक एक सोडलं. समजा इथे घर शरीर हे सगळंच होतं, घरा म्हणण्यात बाकी सगळं आलं. घर सोडलं, शरीर तेवढे घेतलं, शरीर सोडलं, समजा विकार तेवढे घेतले, तर यात कुठे भेद विज्ञान आहे मला सांगा. अशा प्रकारचा जर ज्ञान, या प्रकारे इतर ज्ञानात तसे सगळे लावून घेते, इथे लावायचे असेल जसं विषय घेते तसेच विचार केले या ठिकाणी ज्ञानात. हा जसा लिहिलाय तसाच इथे घ्यायचा, हा लिहिलाय तसाच लिहायचा, हा इथे लिहिलाय तसाच इकडे येतो. अशा प्रकारचे विचार केले तर कुठेच भेद विज्ञान झालं. अशा घेण्यात मग भेद विज्ञान कसं आहे, एकटा ध्रुव नाही ना, ध्रुव म्हणून ध्रुवान घेतला. आत्मा जो आहे, आत्मा म्हणजेच काय, ध्रुव निज स्वभाव ज्ञानानंद स्वभाव, तेवढा एकटा घेतला, दुसरं काही नाही. आणि याची प्रतीची केली तेव्हा निर्विकार, याला म्हटले निर्विकार, त्रिकालवरती निर्विकारता. अशा निर्विकार स्वसंवेदनाने गम्य होणाऱ्या स्वभावाचं जेव्हा संवेदन केलं तेव्हा म्हटलं भेद विज्ञान केलं. लोक येऊन सांगतात, आमचे जे काकाभाव होते ते काकोबा काय, म्हणजे उदाहरणार्थ कोणाच्या व्यक्तीचं नाही नाव आहे ना, सांगतात अहो काय त्यांनी बघा नमोकार म्हणतं म्हणत प्रांत काय समाधी छान नाही. व्यवहार दृष्टीने म्हणा, गोड बोलायचं आहे म्हणा, पण जेव्हा वस्तू स्वरूपाकडे विचार केला तर कुठं काय माहिती आहे, पुष्कळाचं का आहे नाही. नमोकार म्हणतो म्हटला तेवढा, अहो काय काही लोकांना शिव्या देण्यापेक्षा नमोकार म्हणतो म्हटला शिवभाव झाला, बाकी काय पलीकडे झालं. भेद विज्ञान कुठे केलं मला हे म्हणायचं. भेद विज्ञान केलं का त्याने, नाही केलं. समजा त्याने एखाद्या येऊन सांगितलं नाही आमचे असे होते मामा, ते काय म्हणाले, काही नाही म्हणाले, शरीरावरचं महत्व सगळं सोडलं, घरातलं सगळं सोडलं, सगळ्यांची क्षमा मागितली. म्हणजे शरीराला इतकी व्याधी होती तरी शरीर भिन्न आहे आत्मा भिन्न आहे असं म्हणत होते. म्हणजे भेद विज्ञान झाले की अरे शरीर आणि आत्मा भिन्न आहे म्हटलं तरी आत्म्यापासून मोहराग द्वेष भिन्न आहे त्याचा विचार केला का. कोणत्या अपेक्षेने भिन्न, कोणत्या अपेक्षेने सापेक्ष, याचा तो विचार केलास का. काय माहिती, काही माहिती नाही तर मिथ्यादृष्टी आहे, अज्ञानी आहे. हा जरा शरीराबद्दलचं महत्व कमी केलं म्हणून जरा थोडेसे शिवभाव झाले, पण विशेषता काय का आहे. खरा भेद विज्ञानी नाही. कसं ते सांगतो लक्षात घेण्यासारखं आहे. नाही नाही, शंका सुंदर आहे. ते म्हणाले आम्ही घर सोडलं तर मग थोडं भेद विज्ञान नाही का झालं. पण जे भेद विज्ञान करायचे ते भेदामध्ये आलाच नाही ना. अजून त्याला जोडलेलं आहे शरीर. शरीर समजा जोडले, शरीर इथं असू द्या, जोडलेले म्हणजे असल्याशी संबंध नाही. ज्ञानात विचार करायचा आहे, बुद्धीत विचार करायचा आहे. संधी सापडली, हा संधी अजून सापडली नाही. संधी सापडली नाही. जिथे भेद करायचे तिथे तोडायचं.
जिथे तोडायचंय ना तिथे तोडायला नाही. कसं ते विहीर असते की नाही, विहीर खोदता की नाही, विहीर फोडायचं काय करताय, विहीर फोडणारा जो आहे खाली जे पाषाण आहे तिथे जिथे संधी मारायची तिथे संधी मारली की दगड वेगळे होतात आणि दुसरीकडे मारलं तर किती वेळ ठोकत राहा काही वेगळे होत नाही. लक्षात का? तेव्हा काय होत आहे, अहो नारळ आहे ना, नारळ आहे वरची थोडीशी शेंडी काढली मग कसं खातो म्हणलं तर, थोडीशी शेंडी काढली केशरवरच खाता येईल का, ते नाही. समजा आम्ही समजा केशर सगळं काढलं, वरचं बेल्ट जे आहे कवच दाट ते खाता येईल, थोडंसं छल्लं म्हणाले तरी घेता येईल काय आतलं पाणी, काय म्हणा आतच सोडावं लागेल, पूर्ण छिद्र काय करावं लागेल, पूर्णच पाडावं लागेल. छिद्र जे आहे ते पूर्णच पाडावं लागेल तेव्हाच भेट. हे दृष्टांत कसे आहेत की तुम्हाला बाहेरून छेदल्यासाठी दिसतात, मग म्हणलं आम्हाला छेदल्याशिवाय कसा आत्मा दिसणार, असा इकडून नाही, ज्ञानाने विभाजन करायचं. शरीराचं तोडून विभाजन करायचं नाही, ज्ञानाने विचाराने विभाजन करायचं. म्हणून याच्यात जी गाथा दिली आहे ना मोक्ष अधिकारामध्ये, प्रज्ञा चिन्ही, प्रज्ञा बुद्धी, हा सुंदर आहे, विचार कर. मोक्षाधिकार आहे ना, मोक्षाधिकार त्यातली गाथा करा. नुसतं बंधनाचं चिंतन करून काम होत नाही. बंधनात आहे त्याचं चिंतन करू नये, बंधनाचं भिन्नत्व आहे हे चिंतन करू नये, है ना. सुंदर गाथा आहे ती. 294 नंबरची गाथा आहे. जीवो बंधो यतः छिद्यन्ति सलक्षणे पन्ना छेदन येन छिन्ना नानत्वमावन्ना. जीव आणि बंधामध्ये कसं भेद केला, स्वलक्षणाच्या द्वारे. कशाने केलं, प्रज्ञा छेदन येन. साधन काय केलं, प्रज्ञा बुद्धी, विचाराने करायचं, बाहेर तोडायचे नाही. घरात असताना देखील काय सांगितलंय लक्ष्मण सावकारात, निर्मोही आहे. याला म्हटलंय ध्रुव निर्मोही आहे. ध्रुवात पर हे मिसळले नाही म्हणून ध्रुव स्वभाव आणि निर्मोही आहे. तसा विचार करतो म्हणून निर्मोही आहे. दुसरा विचार म्हटलं तर लग्न करायचे म्हणतो, षटखंड पृथ्वी जिंकायची म्हणतो, मग तो षट करतो तर तुम्ही मी म्हणतो की तुम्ही करोडो कारखाने काढले तरी तुमचं काय वेगळं चालेल, है ना. पण प्रज्ञेने मी माझा ध्रुव आत्मा आहे, ते कारखाने म्हणजे मी नव्हे, घर म्हणजे मी नव्हे, असं प्रज्ञेने भिन्नत्व करा. असं कसं करायला येईल का, अशी शंका आहे जन्मात. ते म्हणजे वेगळे केल्यानंतर दिसणार आम्हाला, त्याच्या पूर्वी करता येईल का, करता येईल की नाही. मेहताजी बोलो, करता येईल की नाही. ज्ञानाने केल्यानंतर सांगेल. विचाराने भिन्न करता येतात. इथे शिकायचं आहे, काय काय पळत जायचं नाही, कुठली गाथा संपवायची नाही, पारायण संपवायचं नाही. करता की नाही व्यवहारात तर हे लक्षात घ्या. बाजारात जातात, ती भुईमुगाच्या शेंगा येतात, त्या फळासहित येतात. सहज नुसते हातात घेता आणि लक्षणाने जाणता की या पोचट शेंगा आहेत, धब्बू दिसतात, मोठ्या दिसतात, पण आत दाणा व्यवस्थित भरलेला नाही, पोचट आहे म्हणतात की नाही. फोडली का शेंग, हातात घेतल्याबरोबर लक्षात आलं. खायचंय तेल, है ना. जर तिथे सतीश शेंग घेतोय
समजा व्यापारात तिकडे टपाल आलाय, झालाय बीकॉम होऊन आलाय, एमकॉम होऊन आलाय आणि म्हणायला काय धंदा कर म्हणजे चांगला करायचं धंदा. त्याला गेलाय मार्केटमध्ये, आडतीचा व्यापार आहे, गेलाय काय दुकानात गेल्यानंतर टपाल आलंय व्यापाराचं की तेल पाहिजे, तेल पाठवून द्या, शेंगादाणा तेल पाहिजे, तेल पाठवून द्या. आणि नंतर गावात जाऊन आला, बघून आला शेंगा आहेत, शेंगादाणे आहेत, शेंगादाणे पेण्याचे कारखाने आहेत सगळ्या. आणि आता ताबडतोब पाठवून द्या सांगितलं त्यांनी. मग आता म्हणाले आता आहे का ते नाही, लगेच विचार करून घेऊन ठेवले कारण बाबाजी आमचे घरात काय बरं आहे. मग त्या मुलाला हे लक्षात आलं की शेंग आहे ते शेंगाला नाही घ्यायचं आहे, करायचं काय लक्षात आलं नाही. आणि तो पिळला की तेल होते घे. दुसरा मुलगा ही बघितलं की शेंग घेतात, शेंगाचं तेल निघतंय, नुसतं ते हातात असं बोलतात, हे आपल्या हातात असं करतो, त्याला भेद विज्ञान होईल. लक्षण जर माहिती नाही की कोणत्या प्रकारे वजन किती शेंगेचं असतं, तर त्यात शेंगादाणा आहे की शेंगादाणा कमी आहे की उतरेल किती उतार आपल्याला हे कळत नाही. तसं यांनी सांगितलं, मंदिरात गेलं, दर्शन केलं, झालं म्हणजे काम. कुठून काम झालं? आत्म्याच्या या भेदाबद्दल माहिती नाही, कुठे काम झालं? सुरुवातीला शाबासकी दिली, मुलगा घरातच खेळत होता, चाललाय शाळेत, लोक मला विचारत, तुम्ही मला एका गावात विचारलं तुम्ही आम्हाला शाबासकी देत नाही. एका गावात मला विचारलं की म्हणे दुसरे महाराज आले की आम्हा चौघांना सगळ्यांना शाबासकी देत आहे, पहिल्या दिवसापासून तुमची झोडच सगळी. काय झोड? हे चुकलं, हे चुकलं, म्हणजे शाबासकी दिल्यावर पोरं जवळ येतील, राहतील, बसतील, शिकतील. अरे बाबांनो, तुम्ही आलात आजपर्यंत सगळ्यांनी शाबासकी दिली ना, मी तुम्हाला काय सांगायला लागलो की हे शिका म्हणजे शाबासकी होते. आलाच आहात चांगला आहे की नाही, पण हे शिकला की नाही? तुमच्या चित्तात जेव्हा 60 वर्ष झाला हा जे धर्माचा उद्योग करता आहात, मग आता 60 झाले तरी तुम्हाला रोज म्हणू पहिलीच बसलं बरं आहे असं म्हणू? कसं म्हणता येईल? मुलगा जर वर्षानुवर्षे आपला चाललाय, आपला नुसता शाळेत, तर काय म्हणणार? काहीच उपयोग नाही म्हणणार. तेव्हा स्पष्ट शब्दात नको सांगू की बाबाने भेद विज्ञान नाही केलं. मग त्यातून मनाने जरा भेद विज्ञान केलं, काय काय म्हणजे परिग्रह परिमाण केलं, मग आता थोडं भेद विज्ञान झालं. म्हणाल परिग्रह परिमाण केलं नसलं तरी भेद विज्ञान करता आलं पाहिजे. परिग्रह परिमाण केल्यानंतर भेद विज्ञान होतं ते सुद्धा इथेच की तिथेच अडकलाय. भेद विज्ञान कुठे? शरीराने थोडस परिग्रह ठेवला असेल तरी परिग्रह आहे. शरीर समजा परिग्रह बाहेरचा सुरू आला असतील, मोडी झाला असतील, तरी तुला भेद विज्ञान कुठे आहे? म्हणतात म्हणतो मी आत्म्यात चिंतन करतो, पण कुठे आत्म्याचं भेद विज्ञान आहे? करीत नाही. मग तिथे जाण्यासाठी इथे काय सांगितलं? 2 चितोड्यांमध्ये लक्षणं जाणा. सेंद्रियाची लक्षणं वेगळ्या आहेत, टरफलाचं लक्षण वेगळं आहे. बर, तेवढं भेद विज्ञान झालं म्हणाले. आता तर झालं की मग तेवढ्याने काम भागत नाही. तिथे तो पाहतो की शेंगादाणा कशा पद्धतीचा आहे, शेंगादाण्याचं लक्षण जाणतो. आणि शेंगादाणा पिळला नाही तरी मार्केटमध्ये भाव बोलताना शेंगादाण्यातून तेलाचा उतारा किती पडेल याच्यावर भाव बोलतो. कसा बोलतो? है ना? शेंगादाणा पिळला नाही, खोबरं पिळलं नाही, खोबरेल तेल अगोदरच खोबरं खरेदी करीत असताना खरेदी करते ती मास ते बाळांतीन झाली ना, सुनबाई बाळांतीन झाली. मग अंड्याचे लाडू खावा येते ना, मग काय करते ती? बाजारात जाते, खोबरं खरेदी करायचं, गोळा खोबरं द्या आणि काय म्हणते? काळ्या पाठीचं द्या. का हो?
लाल पाटीचं का नको, लाल त्वचा असलेले का नको, तेल कमी आहे, रस कमी आहे, लक्षणे जाणले की नाही. ती मा सुद्धा जाणते, व्यापारी सुद्धा जाणतो की यात तेल किती उतारा आहे, शेंगादाण्यात तेल उतारा किती आहे. त्याला जर दृष्टी बरोबर असेल तर भेद विज्ञान होतं की नाही. तिथे जो ज्याची जाणीव आहे, लक्षण जाणतो तो म्हणतो याच्यात इतका उतारा पडेल, यात इतका उतारा पडेल. मोसंबी पिळली नाही पण मोसंबीत रस किती आहे तिथेच जाणलं न पिळता. ऊस पिळला नाही पण ऊसात रस किती आहे तिथेच जाणलं. आणि इथेच मग तुम्हाला कळणार नाही आत्मारूपी रस आणि शरीररूपी चोथा वेगळा नाही काय. पण तेवढाच चोथा नाही बाबांनो, हाही चोथाच आहे. विकारी भाव, शुभ शुभाव आहे तो चौथा लक्षण भिन्न आहेत ना. तिथे पर्यायाचं लक्षण भिन्न आहे. संतुलन कशाय असू द्या, शुद्ध पर्याय असू द्या, तिचं लक्षण भिन्न आहे. मग हे ज्ञानाने भिन्नत्व करायचं. आणि मग ज्ञानाने जर तुम्ही त्या शेंगादाण्यातलं तेल जाणू शकता, शेंगादाण्याचा चोथा आणि तेल एक क्षेत्रावर सगळीकडे पसरलेला आहे, तेलात तेल सगळीकडे पसरलेला आहे. पण प्रज्ञेच्या चिन्नीच्या द्वारे ज्ञानाने भेद करतात. मग यात किती उतारा पडेल हे तेथेच कळते. पिळणं तर खूप वेगळं आहे. शेंग फोडायची आहे, शेंग फोडली जाईल, नंतर मग त्यातलं शेंगादाणा घेतला जाईल, शेंगादाणा पुन्हा बारीक केला जाईल, त्यातून तेल गाळलं जाईल, ती नंतरची आहे. पण कधी केला आहे ना, तडफलाणी सहित असताना भेद विज्ञान केलं तिथे. तसं येथे तडफलाणी सहित असताना या भेद विज्ञान करायचं. ही प्रज्ञा, ही बुद्धी आहे ना. इथे बुद्धिपूर्वक शब्द आहे. अबुद्धिपूर्वक ते तुमच्या किती विचार येत नाही, त्यावेळेला बुद्धिपूर्वक तुम्ही ध्रुवाचा विचार केला की नाही हे महत्वाचं आहे. पहा, विचार करा. की तुम्हाला आता फक्त शरीर दिसतंय, शरीरापासून आता जाणणारी शक्ती वेगळी आहे की नाही जाणवते. शरीराची लक्षणं वेगळी आहेत, जीवाचं लक्षण वेगळं आहे. म्हणून लोक तर एका वेळेस आत्मा आणि शरीर भिन्न आहे म्हणतात, पण आत्मा आणि विकाराला एक करून पाहतात ना. शुभ अशुभ भाव शुद्ध पर्यायाला एकत्र करून जाणतात, तरी म्हणतात भेद विज्ञान. बिलकुल भेद विज्ञान झालं नाही. फायदा काय होईल, शरीराचं जरा कापलं तोडलं तरी जरा शांत राहतो, थोडस जरा त्याला काय पुण्याचं थोडस जरा मिळेल. जसं पैसे होते त्याच्यावर जरा विधिनिषेध ठेवला नाही तर जरा तेवढी जरा कमी वाटलं, बरं झालं, पुण्यासारखं वाटलं. तसं इथे थोडस पुण्यासारखं येईल, शरीराबद्दल किंमत पण आहे म्हणते जरा बरं आहे. परंतु खरं भेद विज्ञान झालं का, मोक्ष मार्गावरच्या पहिल्या पायरीवर येण्यासाठी, चतुर्थ गुणस्थानात येण्यासाठी सुद्धा काम झालं नाही, सम्यक दर्शनच झालं. कुठे काय भेद विज्ञान. मग समजा म्हणाले पाप सोडून देतो, शिव भाव तरी माझे. मग पोरं सुद्धा म्हणत असतात काय काय नाही, साखर कुणी आणून दिली मी, आणि दूध कुणी सांडलं, सांडलंय स्वतः आम्ही नाही. फायदा केला तर मी, आणि नुकसान दैव लोक तो असं होता म्हणून. मीठ काय झालं, ते पोरचं घडत होतं म्हणून. आणि हे डोसे कुणी चांगले केले, मी. कापडाच्या धंद्यात नफा कोणी मिळवला, मी. नुकसान घेतलं ते. म्हणजे अशुभ नको ते, शुभ पाहिजे. म्हणजे कुठे भेद विज्ञान आहे. विचाराने भेद विज्ञान करायचं. भेद विज्ञान झालं समजा येते मिथ्यात्वानंद तंडबंदी कशा आहे गेले, अप्रत्याखानाची कशा आहे ना, तो घेऊन बोलतो ना, अप्रत्याखानावर आहे, प्रत्याखानावर आहे, संचलन याला एक करू नका. अजून आहे की माहिती चौथ्या गुण असताना सांगितलं ते तरी तुझं शाश्वत ध्रुव आहे का, त्या ध्रुवात भिन्न नको करायला, भिन्न करायला पाहिजे. मग कोणतं प्रत्याखान आधी
कशा प्रत्याखान संकलन कशा? अरे ते तुझ्या स्वरूपात आहेत का? ज्ञानाने भिन्न करणं. पुढे काय म्हणतात? समजा प्रत्याखान संकलन आम्ही मुनी झालो, मग म्हणले घरदार सगळं सोडलं, अनंतानुबंधी सोडली, प्रत्याखानावर सोडले, प्रत्याखानावर सोडले, कारण म्हणले मी त्यागी झालो. आता काय जे समाजात असं चालू आहे आता ताजं पाहायला मिळत आहे. जरा चर्चा केली की शब्द बाहेर येतात लोकांच्या मुखातून, समजतं लगेच ताबडतोब. आगम आणि प्रयोग चालू आहेत आजूबाजूला, पाहायचं फक्त. म्हणाले आम्ही मुनी झालो, मग म्हणले फक्त काय आता आमचं आत्मा संजन आहे. तुम्हाला का नाही होत म्हणजे भेट नंतर म्हणजे तुम्ही गृहस्थी आहे आणि तुम्ही देशभरती आहे, तुमच्याकडे प्रत्याखान आहे ना, ईशत उदय आहे, देशभरती आहे तर प्रत्याखान आहे. आणि हे अव्यक्ती आहे तर म्हणजे सत्य सद्गुरु भस्ता म्हणून तुम्ही मोहन मिथ्यात्वानं जाणीव सोडलं. पण आत्मा आणि म्हणजे ध्रुव स्वभाव आणि अप्रत्याखानाची कसे आहे? तुम्हाला कुठलं म्हणजे भेदविज्ञान? एवढं भेदविज्ञान झालं, आत्मा शरीर भिन्न आहे म्हणजे तुम्हाला भेदविज्ञान झालं नाही ना? झालं बाबा. मग म्हणजे तुम्हाला ते भेदविज्ञान होणार नाही. आम्ही म्हणाले मुनी झालो म्हणून भेदविज्ञान झालं. आणि त्याला सांगितलं तू आत्मा आणि संकलन कशा म्हणून मिसळून पाहतोस, ते तुला तरी कुठे भेदविज्ञान आहे? जो अगती गृहस्थ आहे, भले अजून 10 लाख कारखाने, पण ध्रुव वेगळा, पर्याय वेगळी आणि ध्रुवात ध्रुव आहे, ध्रुवात अन्य काही नाही असा विचार करतो, तो निर्मोही आहे, तो चतुर्थ गुणस्थानवरती आहे, भेदविज्ञान संहित आहे. आणि हा मुनी होऊन देखील सर्जन कशाला? जे असं म्हणतात की 18 गुणस्थानात गेल्यानंतर सर्जनाची डिग्री कमी झाली म्हणून भेद, तो कशा सहितच पाहतो असे विषय ठेवतात. आणि ते म्हणतात की जरी अनुभूती झाली, एकाच अनुभूती म्हणतात, पण म्हणाले रागद्वेष सहित झाली है ना. अनुभूती झाली आत्म्याची, काही जण म्हणतील, काही जण म्हणणार नाही, आणि काही जण म्हणतील, म्हणणारे काय असं कशाय सहित विषय अनुभूतीचा घेतात, म्हणून ते मिथ्या गोष्टी आहेत. जेव्हा काय म्हणतात की साक्षात अनुभूती 12 गुणस्थानात झाली, तर त्याची चूक काय झाली? अरे 12 गुणस्थानातले सूक्ष्म लोक गेला म्हणून तुम्ही अनुभूती म्हणता, पर्यायाचाच विषय नाही घेतला. सिद्धाचं पहिलं पर्याय भान नाही, सिद्ध पर्याय निसळली नाही तुला. त्यांना म्हणले खरं भेद विज्ञान झालं, आम्हाला कुठलं भेद विज्ञान? लक्षात घ्या, ज्ञानाने करायचंय भेद विज्ञान, भेदाचं ज्ञान करणं. मी माझ्यात एकटा आहे आणि अन्य काही ज्ञानाने जाणायचं. है ना? 12 गुणस्थानात जे म्हणतात साक्षात अनुभव झाला शुद्धतेचा, मोहराग देश गेला. म्हणून तुम्ही पर्यायाचाच विषय ध्येय ठेवला नाही, ध्येय ठेवलं नाही. ध्रुवाचा विषय ध्येय कुठे ठेवला, अनुभूतीचा विषय कुठे ठेवला? चूक झाली की नाही? विचार करा. आत्मानुभूती झाली नाही, त्याला 12 गुणस्थान कसं काय प्राप्त? पुढच्या 12 तर सगळेच उदाहरण, म्हणजे पहिलंच गुणस्थान आहे 12, 14 सुद्धा नाही. ते पहिल्याच आहे. मुनी जरी झाला, मुनी जरी झाला की नाही, ते त्याचं पहिलंच गुणस्थान आहे. लक्षात घ्या, विचारात घ्या, अगदी स्पष्ट आहे की इथे तो म्हणतो वास्तविक भावे काय असा आहे, असा विचार करणारा जीव अजून पहिल्याच गुणस्थानात आहे. जरी बाकीचे कशाला सोडले, आत्मा आणि सिद्ध पर्याय एकत्र करून मिसळतोय, तरी तो मुनी जरी झाला असला तरी पहिलंच गुणस्थान आहे. 4थं सुद्धा नाही, 5वं सुद्धा नाही, 7वं, 4थंच नाही तर 5वी चेतीत नाही गेला, 7वीत नाही, 12वा नाही, 13वा नाही, काहीच नाही, पहिलंच गुणस्थान. लक्षात घ्या. प्रथम नंतर आत्मानुभूती करू शकतो हे ना, मुनी झाला किंवा भोगीपेक्षा हा म्हणजे हा दूर गेला, पण याच्याजवळ भेदविज्ञानच नाही. पुण्याने मोक्ष मार्ग होतो, पुण्य होतो म्हणतो, हा काय बाहेर आहे. हा अवती गृहस्थ केसरीमध्ये आलाय, पण अनुभव करतो ध्रुवाचा, देशप्रती अनुभव करतो, हा सकल सैन्य अनुभव करतो, एकत्व विभक्त स्वरूपाचं अनुभवन करतो. मग या दृष्टीने जेव्हा विचार केला जातो तेव्हा म्हटलं जातं की बाबा तुम्ही पूजा केली, भक्ती केली, स्तुती केली, पण भेदविज्ञान केलं का? तर तो म्हणतो भेदविज्ञान झाला.
आत्मान शरीर मी वेगळं मानलंय, भेद विज्ञान झालं मला. प्रवचने करतात, सांगतात की याला काय भेद विज्ञान म्हणून. भेद विज्ञानाचं लक्षण दिलंय निर्विकार स्वसंवेदन लक्षणरूप भेदज्ञान. आणि ते कशाने करायचं? प्रज्ञेच्या द्वारे. म्हणून 294 आता तुमचं पुस्तक कुठे आहे? एखादी पटावर इथं पोरं गेली होती म्हणून विचारलं. चालायचं नाही, बघायचं असेल तर पुस्तकं पाहिजे सगळ्याच्या हातात. डॉक्टर साहेब पुस्तक कुठे आहे? गाडी आहे तर पुस्तक पाहिजे. पैसे नाही त्याची व्यवस्था नाही. पुस्तक असल्याशिवाय पाहायला कसं मिळणार? ग्रहण कसा करायचा हा ध्रुवात्माचं 295 दिल्या. जीवो बंधो यतः छिज्जन्ति सलक्षणे बंधो छेयवो शुद्धो अप्पाय घेतवो. कशाने घेतला है ना? ते पुन्हा 296 मध्ये सहसो झिप्पई अप्पा. तो ग्रहण कसा करायचा आत्मा? पन्नाये सो झिप्पो अप्पा. प्रज्ञेच्या द्वारे जयी पन्नाये विधत्तो तह पन्नाये धत्तो. प्रज्ञेच्या द्वारेच भेद करा आणि प्रज्ञेच्या द्वारेच ग्रहण करा. बुद्धीच्या द्वारेच विचार आणि ग्रहण करा. दुसरा नाही मार्ग. ती 297 है ना? पन्नाये घेतवो जो चैरासो अहम तो निश्चयलो. प्रज्ञेच्या द्वारे जो मी निश्चय स्वरूप आत्मा हा विचार केला. अवशेषा जय भावा ते मध्य परेत्ती नायवा. माझं ध्रुव स्वरूप शाश्वत स्वरूप ते मी आहे, बाकी सगळे भिन्न आहेत असा फक्त विचार करायचा. सगळ्या भागात त्याच आहेत. 298 299 पन्नाये गित्तो दट्टासो अहम निश्चयो अवशेषा जय भावा ते मध्य परेत्ती नायवा. पन्नाये गित्तो जो नारासो अहम तु निश्चयलो अवशेषा जय भावा ते मध्य परेत्ती नायवा. म्हणजे प्रज्ञेच्या द्वारे बाबांनो भिन्न करायचं आहे. बुद्धीच्या द्वारे विचाराच्या द्वारे विचाराच्या द्वारे हे ग्रहण करतात. मग विचाराच्या द्वारे जरी सूक्ष्म लोभ त्यात मिसळला है ना. 202 जी गाथा दिलेली आहे तिथे जे सांगितलंय परमाणु वित्तंपिय भूरायादी विद्यते जस् नदीसो जानति अप्पाणं सौवागमधरो अप्पाणमय अयानंतो अनप्पयं चारिसो अयानंतो कभूत सम्मादित्ति जीवा जीवे अयानंतो. है ना? काय केलं? तिथे संज्वलन कशाला? राग आत्मा विषय निवडला. विचार करतो आत्म्याजवळ सूक्ष्म लोभ आहे किंवा आत्म्याजवळ सिद्ध पर्याय याचा विचार करतो बुद्धीने. म्हणून काय केलं? अनात्मा आणि आत्म्याचं भेदविज्ञान केलं. पर्याय आणि परभावाला म्हणतात अनात्मा, शुद्ध पर्यायाला देखील म्हणतात अनात्मा आणि ध्रुवाला म्हणतात आत्मा. ध्रुव एकटा आहे, ध्रुवात दुसरं काही नाही असं भेद केलं नाही. तर ते म्हणतात आत्मा आणि अनात्माचं भेद विज्ञान केलं नाही. कसा सम्यक दृष्टी होणार? आणि लोक ही गाथा 12व्या ग्रहस्थानात लावायला जातात. 12व्या ग्रहस्थानाची गाथा त्याचं सुंदर टीका खाली दिली आहे की 4थ्या गुणस्थानात अनुभव करतो. मग ज्ञानाने करता येईल का नाही करता येणार? अहो साखर पाहिजे है ना? साखर पाहिजे. ऊस पेरला जातो, ऊस लावला जातो, ऊस तोडला जातो आणि त्यातून रस आहे तेव्हा साखर चांगली जाते. ऊसा आणि चोईटीने सहित असताना साखर चांगली जाते. आणि नंतर तो रस काढला, रस तापवला, काकडी तयार झाली है ना, राग तयार झाली, तरी त्याला काय म्हणणार काय? नाही म्हणणार. ती जेव्हा क्रिस्टलाइज्ड झाली फिरवून तेव्हा तुम्ही साखर म्हणणार तिला. ती पर्याय दृष्टीने साखर म्हणता. परंतु ऊसाच्या अवस्थेत असताना चोईटी आणि रस एकत्र असताना रसरूपी पाणी तेथे पाण्यासहित ते क्रिस्टल्स असताना जाणता आलं पाहिजे.
तेव्हा जाणता तेव्हा पुढे आपोआप बाकीची क्रिया घडते. तेव्हा गृहस्थी अवस्थेत परिग्रह सहित असताना हे भेदी ना ध्रुवात फरक आहे. शेंगादाणा खरेदी करताना टरफलाणी सहित असताना तेल जाणता येतं, तेल आहे. तो असाच बोलतो यात उतारा इतका पडेल. काय बोलतो? जाऊन तुम्ही मार्केट यार्ड मध्ये जाऊन बघा कशी खरेदी करता, यात इतका उतारा पडेल. माळ बाजारात गेली तर तिथे सांगते या लिंबात इतका उतारा पडेल, कशाचा? रसाचा. या मोसंबीत इतका रस पडेल की तिथेच मोजते. आंबे खरेदी करायला गेला, आंबे पिळून नाही मोजत, तिथेच हात लावून पाहता आणि दृष्टी तपास घेऊन जाणता की याच्यात रस इतका पडेल. नाही लग्नात काल खाऊ घातलं की नाही? मला माहिती आहे तुम्ही काय खाऊ घातलं नाही की नाही. रसाची पंगत द्यायची असेल तर त्या बाजारात खरेदी करताना तिथे विचार करतो की किती रस मिसळेल. पाण्यात नाही मिसळत, पाणी नाही मिसळत, रस अस्सल द्यायचा आहे. पाणी मिसळलेलं रस नाही हे ते काय गरज खाणं आहे. तो तिथेच मोजतो आणि त्या दृष्टीने खरेदी करतो. कारण शेरजी तर ती बात छे ना, तिथंच मोजतो तो. मग तिथे जर मोजता येतो तर ती साल आणि गोटी तुम्ही फेकून दिली नाही, त्या अवस्थेत जाणता. आणि ज्याला तिथे कळतं तो घरी बरोबर माल घेऊन येतो. मग ती म्हणते बरोबर अंदर सगळ्याला भागेल, सगळ्याला काम होईल. मग इथे तुम्हाला जाणा म्हणतात आत्मा आणि ध्रुव जो आहे बाबांनो, तो एक ध्रुवमय आत्मा आहे. पर्याय भाव नाही मिळायचा. ज्ञानाने भिन्न करायचं. पर्यायी जाणले की किती आपल्याला सुद्धी आहे असू दे, जाणलं भेद करून जाणलं, पण जाणताना अनुभवताना एक ध्रुव घ्या म्हणतात. म्हणून बुद्धिपूर्वकेचा उपयोग सांगितला. अजून एक बुद्धीचे प्रकरण सोडवायचं आहे, ते हळूहळू जायचं आहे की नाही. मग आपल्या ठिकाणी भेद विज्ञानामध्ये स्थित्व म्हणजे काय याचा विचार करणे एकच राहणं. आपण दुसऱ्या गाठीत पाहिलं या परात राहिला म्हणजे पुद्गला कळलं. विचार केला, या पराचा विचार केला म्हणजे पुद्गला चित्त राहिलं.